श्रमदान करायला या। माडामध्ये मंदिराचं काम चालू आहे। आज हनुमान मंदिर तयार झालं, आज गणपतीचं मंदिर चालू आहे। त्यातल्या त्यात वडाचं झाडाचं सुद्धा त्या ठिकाणी डेव्हलपमेंट झालेलं आहे। तरी माझ्या माडातील माझ्या सर्व बंधू आणि भगिनींनी या ठिकाणी पुढाकार घ्यावा आणि श्रमदानासाठी सामोरील बरेचसे या ठिकाणी डेव्हलपमेंटचं काम बाकी आहे। तरी सर्वांनी माझ्या माडातील दाताड्यातील सर्वांनी सहभागी व्हावं। धन्यवाद। भाऊ आहेत, भाऊकडून आपण जाणूया। मी त्यांना एक छोटासा प्रश्न विचारतो। भाऊ, आपण जे श्रमदानात्मक आपण जे काम करत आहात आणि जो ओपन फेस होता हे डेव्हलपमेंट का बरं नाही झालं? जे आज माडातील जे व्यक्ती आपण या ठिकाणी श्रमदानात्मक आले, तर आपली प्रतिक्रिया काय आहे? आपण जे छान आहे, लोक हितातून चालू आहे काम। अच्छा, मंदिराचे पूर्ण संपूर्ण होऊन जाईल ते। अच्छा, म्हणजे सर्वांचा पुढाकार आहे या ठिकाणी, सहमत आहे आणि सर्वस्वी आपण या ठिकाणी मेहनत करून आपण श्रमदानात्मक हा डेव्हलपमेंट चालू आहे। अच्छा, आणि हे सर्वस्वी आपण हे माडातलेच रहिवासी आहात? अगदी बरोबर। अच्छा अच्छा, सर्व महिला सुद्धा या ठिकाणी दिसत आहे। महिला आहे, काही महिला गेल्या असं सांगितले आहेत की टाइम झालं ते गेल्यात, परंतु त्यातही एक महिला या ठिकाणी पाहू शकता आपण व्हिडिओ क्लिपच्या जरियाने की ते सुद्धा मेहनत करत आहे। महिला आहे, रणरागिणी आहे। अच्छा, रणरागिणी आहेत। खरंच दिसते आहे की त्या खूप श्रमदान करत आहेत। काही विसावा घेत आहेत आमचे, काही बंधू आमचे थकलेले दिसत आहेत, आणि तो थकावा आणि ती विश्रांती ओट्या अंतर्गत वडाच्या झाडाअंतर्गत घेत असताना आपण बघू शकता। मी प्रत्येकांकडे ह्या श्रमदानाअंतर्गत कॅमेरा फिरवत आहे। तो कॅमेरा नाक्यानं आपण बघू शकत आहात की या ठिकाणी श्रमदान करून आपल्या मेहनतीने आज हा डेव्हलपमेंट करण्याचा कार्यक्रम चालू आहे। हा सुनियोजित आम्ही शनिवार रविवार जो सुट्टीचा दिवस असतो, जे माडातील सर्वस्वी जॉब करणारे व्यक्ती आहेत आणि त्या जॉब अंतर्गत सुट्टीचा दिवस बघून आम्ही या ठिकाणी श्रमदान करतो आहे। तर आपण बघू शकता। काकाजी, आपण कुठं राहता? माडामध्ये राहू नये दे का? यांची वय किती आहे? अशी वय असताना सुद्धा या ठिकाणी श्रमदानात्मक ते सामील झाले। ताई, इकडे या। ताई, आपण कुठं राहता? माडामध्ये राहून सुद्धा आपण या ठिकाणी श्रमदान करत आहात। इकडे बघा, श्रमदान करत असताना बघू शकता हे फक्त व्हिडिओ क्लिपसाठी हे तयार नाही, तर हा मंदिर होईपर्यंत पासून सुरुवातीपासून या ठिकाणी हे श्रमदान करताना आपण बघत आहात। आणि यांच्या सर्वांच्या थोडक्यात आणि मोजक्यात त्यांची प्रतिक्रिया सुद्धा आपण जाणून घेऊया। आताच काही दिवसापूर्वी वटसावित्री बघून एक जागरूकता आमच्या माडातील माझ्या युवा वर्गांपासून तर वयोवृद्ध माझ्या आईवडिलांपर्यंत ती जागरूकता तयार झाली, आणि हा महिलांसाठी एक उपयोगी पडावं वटसावित्री निमित्ताने, आणि त्यांना हा एक सुंदर असा ओटा तयार केला। आणि माझे माडातील या ठिकाणी या झाडाखाली, ह्या वडाच्या झाडाखाली एक विसावा घेत असताना आपण बघत असतो। हा एक क्षण बघू शकता। ग्रामपंचायत किंवा आज बघा की माझ्या या दाताळा माडा अंतर्गत जे ओपन फेस आहे, त्या ओपन फेस अंतर्गत अजूनही माडाने डेव्हलपमेंट केलं नाही। ते डेव्हलपमेंट या माडातील रहिवासी जे स्थायी लोक आहेत त्या व्यक्तींनी पुढाकार घेऊन आज हा मंदिर उभा आहे। आपण बघू शकता हे मंदिर काही माडाने तयार करून दिलेलं नाही। हे सर्वस्वी आम्ही श्रमदानातून येथील जे स्थानिक व्यक्ती आहेत, आज हा बघू शकता हे वडाचं ओटं, आणि ह्या वडाचं जे ओटं बनलं आहे त्यावर विसावा घेत असताना आमचे माडावासीय जे की हे जे या ठिकाणी जे काम करतात हे काही लेबर नाही, ते इथले रहिवासी राहून हे श्रमदानातून हे नियोजन करून आज हे ओपन फेस हे डेव्हलपमेंट करण्याचं काम चालू आहे।
परंतु माढा प्रशासनाने कधीही या ओपन फेसची दखल घेतली नाही किंवा डेव्हलपमेंट केलं नाही. ते एक जागरूकता म्हणून आज माढातील एक सुशिक्षित एक वर्ग या ठिकाणी बसलेला आहे आणि तो सुशिक्षित वर्ग हा ओपन फेसचा डेव्हलपमेंट करून हा एक सुनियोजित असं कार्यक्रम आपण बघू शकता की सर्व मंदिराची या ठिकाणी आज भरण भरलेला आहे. आता स्लॅब पडत आहे. असं डागडुजी करून आज श्रमदानातून हा कार्यक्रम हा डेव्हलपमेंट चाललेला आहे. तरी माझी एक विनंती आहे की या माढातील जे काही रहिवासी असतील त्यांनीसुद्धा या ठिकाणी पुढाकार घेऊन आपल्या निधी फंडातून आपल्याला जे काही दान धर्म करायचं असेल त्यांनी या ठिकाणी यावं. श्रमदान करायचं असेल तर श्रमदान करावं. काही दानपेटी अंतर्गत देऊन त्यांना जर दान करायचं असेल स्वखर्चाने असं त्यांनी करावं. आणि नक्कीच एक माढा या ठिकाणी हे जे ओपन फेस आहे हे ओपन फेस खरोखरच एक मध्यस्थी ठिकाणी आहे आणि या ठिकाणी खूप सारी जागा आहे की या ठिकाणी जर आपण सर्वांनी योगदान जर दिलं तर या ठिकाणी तुम्हा भविष्यामध्ये आज आपण छोट्या परिवारामध्ये आहोत. भविष्यामध्ये आपले मुलं मुली होणार आणि त्यांचंसुद्धा समोरील जे काही आता आज आपण दाताडा अंतर्गत आपण बघतो की जे मोठमोठे मंगल कार्यालय आहेत त्याही ठिकाणी जाण्याची आवश्यकता नाही. जर आपण जर योगदान जर दिलं तर या ठिकाणी ते सुद्धा विवाह सोहळ्यात्मक कार्यक्रम पार पडू शकतील. अशी ही जागा अशी ही ओपन फेस जागा आहे. म्हणून सर्वांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी सहभाग व्हावं एवढंच माझी बोलण्याची इच्छा. धन्यवाद. जय हिंद. जय